हम रात को सो रहे थे, तब अचानक एक धड़ाम से आवाज़ आया। सकाळी 4:45 वाजताची साधारणतःची ही घटना आहे। हा जो ट्रक ड्रायव्हर आहे या ठिकाणी ओव्हरब्रिज झालेला आहे, परंतु हा नेहमीतून जाणारा असावा म्हणून तो खालच्या रोडने आलेला आहे। त्याला ती कल्पना नसावी म्हणून तो त्यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, बॅरिकेड त्या ठिकाणी होतं, ते बॅरियर तोडून तो मध्ये आला आहे आणि ट्रकच्या इंजिनला धडकलेला आहे। गाडीचा स्पीड ॲक्च्युअली कमी होता, कारण हा जो डाऊन ट्रॅक आहे याचं काम चालू असल्याने कॉशन मार्क त्यांनी दिलेला आहे। तर गाडी ऑलरेडी स्लो होती म्हणून जीवितहानी वित्तहानी काही झालेली नाही। वित्तहानी आहे पण जीवितहानी झालेली नाही तसं काही लावलं नाही। ऑलरेडी त्याची डायव्हर्शन त्यांनी दिलेलं आहे, परंतु त्याच्या लक्षात ते आलेलं नसावं कदाचित तो, पण या अगोदर ते या रोडने गेलेला असा म्हणून तो खालून आलेला आहे। ड्रायव्हर उतरून व्यवस्थित गेलेला आहे, त्यांनी गाडीला थांबण्याचा इशारा पण केला असा या लोकांकडून मला कळालं होतं। इथे दुर्दैवी घटना आहे, सुदैवानं त्यात जीवितहानी झाली नाही, हे चांगली गोष्ट आहे। परंतु इथे अनेक गोष्टीचा अभाव आहे। म्हणजे ह्या पुलाचं जे प्लॅनिंग झालेलं आहे ते प्लॅनिंगच मूळ चुकीचं आहे। काम तर निष्कृष्ट पद्धतीने झालेलंच आहे, वरतून ते आम्ही बघतोच आहे भागातले लोक, परंतु हे प्लॅनिंगच चुकीचं झालेलं आहे। आणि इथे जे वाहनं येतात त्यांना जे इंडिकेटर असले पाहिजे की ज्या सूचनाचा बोर्ड मोठे फलक लागले पाहिजे, जे झालेलं असेल त्यात संबंधित जे कोणी जबाबदार असतील त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। हे आज घडलं आहे, हे वारंवार घडू नये याच्याकरता ह्या कायमस्वरूपी त्याच्यावरती दुरुस्त्या होणं गरजेचं आहे आणि ते होणं गरजेचं आहे। त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावरती सुधारणाही झाली पाहिजे आणि जे चुकीचं करणारे लोक असतील, संबंधित यंत्रणा असेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा झाली पाहिजे। तर दुर्दैवी घटना आहे, जीवितहानी झाली नाही, वित्तहानी झाली, परंतु प्रत्येक गाडीला इथे थांबा भेटला पाहिजे। आणि हा जो पूल झालेला आहे हा अत्यंत अनधिकृत झालेला आहे आणि प्रत्येक वेळेस पूल झाल्यापासून आम्हाला प्रत्येक नागरिकाला प्रचंड त्रास आहे। या पुलाच्या संदर्भात बी वरिष्ठ पातळीवरती चांगला निर्णय घेऊन या पुलाची दुरुस्ती चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। जसं आता बाकीच्यांनी जसं सांगितलं की या पुलामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, कारण जेव्हापासून पूल झाला आहे उलट पूल हा गैरसोयीचा ठरतो आहे आणि हा पूल आतापर्यंत 5 ते 6 बळी ह्या पुलाने घेऊन टाकलेले आहे। निव्वळ ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आणि संबंधित यंत्रणेच्या गैरकारभारामुळे या पुलावर कुठलीच व्यवस्था नाही आहे। गाड्यांना इंडिकेशन नाही आहे, गाड्यांना सिग्नल्स नाही, तिथे रेड सिग्नल पाहिजे होता, तिथे रेड सिग्नल नाही आहे। पुलाच्या ठिकाणी डायव्हर्शनसाठी काहीतरी सूचना पाहिजे, त्या सूचना पण नाही आहे। तर आमची अशी मागणी आहे की त्या पुलावर अशा सूचना लावण्यात याव्यात। लगभग 4:30 बजे के बाद करीब की बात है ये। अचानक ऐसा लगा कि जैसे ट्रेन पटरी से उतर गई हो, एक्सीडेंट हो गया हुआ है। तो फिर 5-10 मिनट के बाद पता चला कि आगे एक्सीडेंट हुआ है और ट्रेन 1 घंटा 2 घंटे में चालू हो जाएगी, 1-2 घंटे में चालू है, लेकिन अभी तक कुछ नहीं रिस्पॉन्स मिला है। अभी हमने अकोला से प्राइवेट व्हीकल बुलाया है और वहाँ कैसे महसूस हुआ था जब आपको? बहुत जोर का झटका लगा था, एकदम जोर का झटका लगा था हमें। अकोला अंतरिक्ष पार्श्वनाथ जा रहे हैं हम, अकोला से हमारा प्राइवेट व्हीकल है उधर से। तो ये कैसा हुआ आपको? चाहिए वो बैठ जाइए, इन्होंने फैसिलिटी इनकी तरफ से दी है, जो इनको कन्वीनियंट हो उनकी सफर से बैठ जाइए तो आपको उधर तक ड्रॉप करेंगे और पे भी नहीं ले रहे। इनकी तरफ से उन्होंने पूरा रिस्पॉन्सिबिलिटी दिया है इन्होंने, और धन्यवाद, आपने सबका सोचा, सब यात्रियों का सोचा। आप कितने बजे से यहाँ पर रुके हुए? 4:30 बजे से। शेगाव मलकापुर अकोला रेलवे अपने इसके लिए बस बस सेवापुर है। किराया नहीं किराया रेलवे परिषद मर रहा है। अभी तक कितने यात्रियों को आपने बस से या 3 से 4 गाड़ी भेजा अपन? हाँ, 3 से 4 गाड़ी अभी तक गई है, अभी और भी बस अभी पीछे और मालकाचं नाव पोलिसांकडे आहे। तो ट्रक कोइंबतूर येथील होता, तामिळनाडूमधील। पहाटे अंधारामध्ये त्याला रस्ता दिसला नसावा आणि GPS चं लोकेशन कदाचित चुकलं असावं रस्त्याच्या बाबतीतलं। नवीन रस्ता झालेला आहे, परंतु हा ट्रक जुना ज्या बंद रस्त्याने आत आलेला आहे, सरळ ट्रॅकवर येऊन थांबल्यामुळं त्याला पुढे जाता येईना आणि मागे जाता येईना, त्यामुळे ते ट्रक सोडून पळून गेले ते आणि बोदवड स्टेशनला आलेल्या अमरावती एक्सप्रेसने त्याला धडक दिली, त्यामुळे ट्रकचं बऱ्यापैकी नुकसान झालं आहे। आता ट्रॅक रिकामा करण्याचं काम चालू आहे, ऑलमोस्ट झालंच आहे। एक 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला ही वाहतूक सुरळीत झाल्याचं दिसून येईल। हम लोग अंतरिक्ष पार्श्वनाथ जा रहे थे। कहीं के लिए जा रहे थे आप? दर्शन करने के लिए। अच्छा, वही हमारा प्लान था कि हम सब DCC लोगों की हम सब साथ में उधर होली मनाते थे दर्शन के बाद। पर अभी ये इंसिडेंस होने के बाद अभी हम प्लेटफॉर्म पे इधर ही वेट कर रहे हैं और होली का मजा ले रहे हैं, आनंद ले रहे हैं। तो आपका जो सफर था ये सफर कितने
वक्त तक आप पहुँच सकते हैं? ये सफ़र हमें एक्चुअली 5 बजे अकोला पहुंच जाना चाहिए था, तो और ये इंसिडेंट 4:30 बजे के आसपास हुआ। तो अभी हमारा दर्शन भी हो जाता था, अभी हमारा रिटर्न टिकट भी था आज ही सेम डे इसी ट्रेन का, तभी सारा हमारा जो रूटीन है वो ब्रेक हो गया। हम लोग तो उसमें जब अपने बस कर ले अपने माध्यम से हम लोग का एक्चुअली अकोला हम लोग जा रहे हैं ना, तो फिर हम लोग तो जब रेलवे प्रशासन हमें इसके मामले में कर ले तो वो आते तुमको चल जाएंगे वहाँ से। आपको पैसे पे नहीं करते? आप पैसे पे नहीं करने, वो रेलवे प्रशासन पैसे भर दिया अभी। सर क्या सुविधा दी गई रेलवे की ओर से? सेगांव के लिए शेगांव खामा अकोला रेलवे अपने बस मुहैया कराएगी। बस इन लोगों से किसी तरह का किराया लिया जाएगा? नहीं, किराया नहीं, सब रेलवे प्रशासन भर रहा है। सर कितने यात्रियों को आपने बस से या 3 से 4 गाड़ी भेजा अपन। 3 से 4 गाड़ी भेजा। अभी और बस अभी 2-3। नितीन भाऊ, आज तुम्ही इथे हे पोहे वाटप करता आहे, काय कसं नेमका काय प्रकार आहे? तर आपल्या गावात दुर्घटना घडल्यामुळे त्याच्यावर प्रॉब्लेम आला म्हणून आपलं काम होतं नागरिकांकडून त्यांना सहकार्य करायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वच्छेने तुमच्या वतीने हे वाटप करताय निशुल्क? हा घ्या ना. डिझेल इंजन लावून या गाडी 4 तासानंतर प्रथमच भोजवळ रेल्वे स्टेशनवर सोडण्यात येत आहे. गाडीचा अपघात झालेला होता. या अपघातामुळे प्रवाशांना खूप तास थांबावा लागला होता. आता ही गाडी